धावडा परिसरात अवैध वाळू वाहतुकीचा पर्दाफाश। पारत पोलिसांची धडक कारवाई। ट्रॅक्टरसह 5,08,000चा मुद्देमाल जप्त। भोकरदन तालुक्यातील पारत पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांवर धडक कारवाई करत वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त केलाय। धावडा परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत 5,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोमवार 12 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अजिंठा ते बुलढाणा जाणाऱ्या रोडवर ही कारवाई करण्यात आली। मौजे धावडा येथील गुरुकृपा हॉटेल जवळील पुलाच्या बाजूला एक विना क्रमांकाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर संशयास्पद रीतीने वाळू घेऊन जात असल्याचे पोलिसांना आढळले। शासकीय रॉयल्टी किंवा कोणतीही परवानगी नसताना ही वाहतूक सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले। पोलिसांनी घटनास्थळावरून 8,000 रुपये किमतीची एक ब्रास वाळू आणि 5 लाख रुपये किमतीचे स्वराज 744 XT कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण 5,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश किसनराव निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश रमेश धनवई वय 23 ट्रॅक्टर चालक राहणार धावडा आणि अजय रवींद्र सपकाळ वय 22 ट्रॅक्टर मालक राहणार धावडा यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) आणि 3(5) नुसार गुन्हा नोंदविण्यात आलाय। सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल SB जावडे यांनी केली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक फौजदार जायभाये करत आहेत। शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर